डोळ्यासमोर ठेवा ठेवावे आचरणात अनमोल तिची सेवा भगिनीनो तुमच्यासाठी अनमोल हाच मेवा अनमोल हाच मेवा अनमोल हाच मेवा अनमोल हाच मेवा झिजली झिजली अशी रमाई झिजली अशी रमाई चंदन जसे झिजाए झिजली अशी रमाई पहिले कडव आहे त्या बांधवांनो भगिनींनो राजरत्न जेव्हा जन्माला आला रमाई बाळात झाल्या
आणि लगेचच गवऱ्याला गेल्या, म्हणजे गवऱ्या थापायला गेल्या शेण आणायला. पोटात काही नाही, बाळाला झोळी करून बाळ टाकले. शेण घेऊन येताच एका बाईनं रमाईकडे जाऊन, अगं रमा, तुझं बाळ लय रडत आहे, लवकर चल, ते शेण मी घेते, तू चल. रमाई पाठी तिच्याकडे देतात आणि धावत धावत घरी येतात, बाळाला घेतात आणि दुधाला लावतात. परंतु रमाईच्या पोटातच काही नाही, तर बाळाला दूध कुठून येईल, कुठून येईल? बाळ रडत रडत जीव सोडते मांडीवर. जीव सोडल्यानंतर रमाई हादरून जातात, हिम्मत त्यांची खचून जाते, कंबर बसून जाते. आता काय करू? साहेबाला जर मी कळवेन तर साहेबांचं जे शिक्षण आहे, जे समाजासाठी लढतात झडतात, ते होणार नाही. कोटन कोटी लेकरं माझे, त्यांच्यासाठी ते काहीतरी करायला गेले, ते होणार नाही. म्हणून साहेबाला सांगू शकत नाही आणि स्वतःच बाळाकडे बघून रडतात. आता बाळाला दफनासाठी पैसे नाहीत. अंगावरचं लुगडं काढलं आणि पदर फाडला. पदर फाडून बाळाला त्याच्यात गुंडाळलं. स्वतःच खड्डा केला लाकडाने आणि खड्डा करून बाळाला दफन केलं. अशी गरिबी कोणाला येऊ नये. माझ्या आईच्या जीवनात आली आणि ते तिने सहन केलं. आजकालच्या बायका सहन करत नाही. एवढं ह्या दोघांनी श्रम केले आणि तुम्हाला माणूस बनवलंय. पण तुम्ही हा समाज बाबासाहेबांसाठी आणि रमाईसाठी काही करू शकत नाही. 2 दिवस रमाई जयंती आली, चला 2 फुलं वाहू. बाबासाहेब जयंती आली, चला एखादा हार घालू. अशाने चळवळ नाही राहत. चळवळ जोपर्यंत हे जिवंत आहेत तोपर्यंत चळवळ जिवंत राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्यासारखे कलाकार जिवंत राहिले पाहिजे आणि ते तुम्ही ठेवले पाहिजे. आम्ही माती खाऊन तर नाही येऊ शकत. अण्णाभाऊ साठेंची थोडीशी झलक सांगते की एवढे उपाशी होते ते, एवढे उपाशी आणि आजारी पडले खाटेवर अशी 10 बाय 10च्या खोलीमध्ये मुंबईमध्ये. कोणी आलं तर जमिनीचा तुकडा असा काढून खायचे आणि त्या तुकड्याच्या हिमतीनं समोरच्या माणसाला बोलायचे. अशी परिस्थिती. म्हणजे आपल्या भारताला असे रत्न लाभलेले आहेत बंधूंनो, परंतु आपण त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीये. दुःख होतंय, दुःख. म्हणून सांगायचंय या गाण्यामध्ये रमाईची हकीकत आहे, सत्यता आहे. गाई करू रमाई विजवून पीठ घे. गाई करू रमाई विजवून पीठ घे. खंड पेदलेली, खंड पेदलेली पाजी विना स्टेप बाय स्टेप आपल्या उन्हात गेल्या.
त्याच्यानंतर घाई घाई येतात भावंड उपाशी आहेत, त्यांचा मुलगा यशवंतही उपाशी आहे. घाई घाई पीठ मळतात, भाकरी एवढ्या नसतात, 2 भाकरीचं पीठ होते, चतकोर चतकोर सर्वांना देऊन मग काय म्हणतात बघा बघा बघा. भाकरीचे खाऊन 4 घास, भाकरीचे खाऊन 4 घास, उरलेल्या भाकरीचे खाऊन 4 घास, टाकी बळाचा अंग घेऊन पतीचा ध्यास, टाकी बळाचा अंग घेऊन पतीचा ध्यास, येईना झोप तिजला, येईना झोप तिजला, निजल्या परी जावे, येईना झोप तिजला, निजल्या परी जावे, रमाई आजारी असतात तरी सुद्धा त्या गौऱ्याला जातात, गौऱ्या आणतात, शेण आणतात, गौऱ्या थापतात, वाळवतात, चोळवतात, विकतात, लेकरांना त्याच पैशातून पैशाचं अन्न पाणी आणून घालतात आणि स्वतः आजारी. म्हणून कवी म्हणतात यवतमाळचे राजानंदगड पाहिले, हे काय म्हणतात शेवटच्या कडव्यात, बहुत अच्छा मक्ता है, क्या बताऊं. दुःखाचा राजानंदा सरलाच नाही भोग, दुःखाचा राजानंदा सरलाच नाही भोग, जीव घेणे क्षयाचा जडला असा हा रोग, जीव घेण्याचा क्षयाचा जडला हा रोग, दुःखाचा राजानंदा सरलाच नाही भोग, जीव घेण्याचा क्षयाचा म्हणजे टीव्हीचा आपण टीव्ही म्हणतो, शिकले सवरलेले लोक टीव्ही म्हणतात, जीव घेण्याच्या क्षयाचा जडला असा हा रोग, जगणे कठीण झाले, जगणे कठीण झाले, वाटे मरून जावे, जगणे कठीण झाले, वाटे मरून जावे, जगणे कठीण झाले,
दिनेश निलेश माझे छोटे बंधू निलेश भाऊ ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला बरोबर त्यांचे सहकार्याने ते पण निलेश भाऊ एकट्यांनी या गीतावर खुश होऊन 1000 रुपये देऊन 1000 रुपये देऊन सन्मानित केलं मी त्यांचे आभारी आहे परत एकदा अंतरा म्हणत्या काय काय गाणं लिहिलंय रेकॉर्ड झालेलं आहे कोणी पण ऐकावं कधी पण ऐकावं तुम्हाला एक सांगते आता तुम्ही नोकरी करतायत पण काही माझ्यासारखे गरीब असतील राजानंदासारखे गरीब असतील राजानंद एकदा काय झालं गायचे ते गाणे प्रोग्राम करायचे परंतु घरी 1 रुपया सुद्धा आणायचे नाही त्यांचे जे सवंगडी म्हणजे वाजवणारे होते ते त्यांना घेऊन ते प्यायला जायचे सगळ्याला पाजून घरी मोकळ्या हाताने जायचे मग आमची शांताबाई म्हणजे त्यांची पत्नी पाहिले काय आणलं का नाही अगं असंच गेलतो बाबासाहेबचं गाणं गायला काय आणू एके दिवशी काय गंमत होते पहा आता गाऊन तर आले राजानंदकडे पाहिले गाऊन आले परंतु हातात पैसे नाही गपचीप आले आणि घरातला हंडा पितळचा न्याला आणि तो मोडला त्याचे मला वाटतं काय 20-30 रुपये आले असते ते 20-30 रुपये ए शांते इकडे अरे बापरे शांताई म्हणतात बापरे एवढा मोठा आवाज तिच्या अगोदर कधीच नाही निघला बाई शांता कुठे आहेस ये लवकर हे घे पैसे दिले बरं का आता मटण गिटण आणलं जेवण खावण सगळं झालं आता दुसऱ्या दिवशी शांताबाई पाण्याला जातात तर त्यांच्यापाशी त्यांना तो हांडा दिसत नाही तर दादांना म्हणतात हो गड पाहिले अहो आपला हांडा दिसत नाही हो कुठे गेला बघ आता मी कार्यक्रमाला गेलो होतो ना तुला माहिती असेल अहो खरंच ना हो हंडा नाही घरात कोणीतरी न्याला जाऊ दे न्याला तर न्याला काय म्हणतात गड पाहिले जाऊ दे न्याला तर न्याला आपण दुसरा घेऊ म्हणजे गोष्टी अशी लपवा म्हणजे समाजानं त्यांना कधी वर आणलं नाही पैशाने त्याचं एक दुःख होते म्हणून ते म्हणतात दुःखाचा हे रेकॉर्डिंग होणार होतं ना त्या अगोदर हे गाणं माझे मिस्टर यांच्या हातात पडलं त्यांचं नाव होतं विश्वकांत महेश त्यांच्या हातात पडल्यानंतर ते रडू लागले मी म्हटलं ओ काय झालं अगं बघ ना ग सुषमा काय रमाई लिहिली ग बघ म्हणलं जाऊ दे आता उद्या बघीन मला झोपू दे मी झोपले तर खरं ते काय झोपले नाही ते रात्रभर फुसफुस करून रडत होते मग सकाळी उजळलं मग आम्ही चहा वगैरे घेतला म्हणजे सुषमा आपल्याला रेकॉर्डिंगला जायचंय बरं म्हटलं आणि हे गाणं गायचंय तुला म्हणे जे मी आता लिहितोय ते गाणं तुला गायचंय राजानंद गडपाहिले यांचं गाणं आता गेलो बाई रेकॉर्डिंगला भूपेश ऑर्गनवर होता आणि आम्ही गायला लागलो मी झिजली अशी रमाई चंदन जसे झिजावे साहेबांच्या काळजीने डोळे सदा भिजावे इथपर्यंत मी चांगलं गायलं आणि मग तापल्या उन्हाने चटके स्वतःच साहून घरी येई जेव्हा परतून गवऱ्याचा भार वाहून आणि पाहून मुली उपाशी म्हणते तिचे खिजावे एवढ्यापर्यंत मी गायलं चांगलं आणि मग दुसरा अंतर येतोय की घाई करून रमाई भिजवून पीठ घेई तेव्हा मला हळूहळू चित्ररस दिसायला लागलं रमाईची पूर्ण फिल्म यायला लागली समोर अशी माझी अशी घाई करून रमाई भिजवून पीठ घेई भाजून भाकरीचे चतकोर सर्वा देई चूल खंड पेटलेली भाजी विना विजावी असं म्हटल्यानंतर पूर्ण चित्र दिसलं मला ते
चूल जी विजताना दिसलं, ते भाकरीचे चतकोर चतकोर वाटताना दिसलं. आणि जेव्हा काही मी रडायला लागले, मी इतकी रडले दादा, मी इतकी रडले. भाऊ तुमचं नाव निलेश भाऊ, एवढे रडले मी, एवढे रडले, माझा आवाज बसला, ब्रॉड झाला. आणि मग मला थांबवलं त्यांनी. रड थांब म्हणे, आता तू गाऊन घे. मला काय ते गावे ना, मी रडतच होते उलके देऊ. काय हा कसला गरिबीचा वाटा त्या बिचाऱ्या माऊलीच्या वाट्याला आला होता. किती दुःख त्या बाईनं सहन केलं. आपण एका टायमाची भाजी जर नाही मिळाली ती जेवत नाही. या माऊलीनं कसे दिवस काढले असतील हो. आणि आपल्याला सोन्याचे दिवस आणले हो, हे विसरू नका तुम्ही. त्यांची चळवळ जेवण असू दे. रडल्यानंतर डोळे गे पुसले, मी परत गायला लागले. तो भूपेश सवाई म्हणाले, ताई आवाज जरा ब्रॉड येतोय, आपण असं करूया 2 दिवसांनी रेकॉर्डिंग करूया. मला घरी पाठवलं, आराम करा म्हणे. मग घरी आल्यानंतर मी काय गप्प बसते, रडतेच. डोळ्याचं पाणी काय सुटे ना माझ्या. मला सगळं मग चित्र दिसायला लागलं, पूर्ण कहाणी रमायची दिसू लागली. मग पुन्हा गेलो आणि पुन्हा केलं. मग नाही रडले मी. मला आता गाणं आपल्याला गायचं आहे, आपण रडून कसं भागेल नाही का. मग मी गायलं, दुःखाचा राजा सरलाच नाही भोगा. जीव घेण दाक्षयाचा चढला असा रोग. जगणे नकोसे झाले, जगणे नकोसे झाले, वाटे मरून जावे. जगणे नकोसे झाले, वाटे मरून जावे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.